एकमेकांशी चांगले राहतात ना, त्या घरामध्ये कधीच भांडण होत नाही. एकमेकांवर फार विश्वास असतो. सासू चांगली नसली तरीही चालतो, सासरा चांगला नसला तरीही चालतो, तुमची नणंद चांगली नसली तरीही चालतो, पण नवरा मात्र बायको सारखा पाहिजे, बायकोला जसा हवा तसा पाहिजे. मित्रांनो, तुम्ही कधीही एक गोष्ट नेहमी नोटीस करा, ज्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं होत असतात ना, त्या घरामध्ये कोणीही बायकोला रिस्पेक्ट देत नाही. सासू, सासरा, नणंद, देर कोणीही त्या बायकोला जर नवराच रिस्पेक्ट देत नाही ना, तर घरचे कोणीही त्याला काहीच रिस्पेक्ट देत नाही. कारण त्याला असं वाटतं की अरे याचं नवराच हिला काही समजत नाही, त्याच्यासाठी ही काहीच नाहीये, तर तिला कोण काय रिस्पेक्ट देणार आहे असं कोणालाही वाटतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, कारण ज्या घरामध्ये स्त्री एकदम नाराज आणि दुखी असते ना नेहमी, त्या घरामध्ये माणसं तर असते, पण असं कोणालाही वाटत नाही की हे माणसं जिवंत आहे. कारण त्या घरची स्त्री दुखी आहे तर घरामध्ये खुशी कुठून येणार आहे. त्या घरातले लोकही नेहमी दुःखातच असतात. त्या घरात तर असं वाटतंय की माणसांवर कुठेतरी एखादा डोंगर कोसळलेला आहे. मित्रांनो, घरात खुश राहायला पैशाची गरज नसते, पण आपल्या मनामध्ये सुख पाहिजे, घरामध्ये सुख पाहिजे, थोडीशी खुशी पाहिजे. जर पैशामध्ये सुख असतं ना, तर गल्लीतले कुत्रही सुखी राहू शकले असते. माणसाला जीवन जगण्यासाठी चांगल्या विचाराची गरज असते, माणुसकीची गरज असते, पैशाची. जोपर्यंत मित्रांनो हे 3 गुण तुमच्या मनामध्ये प्रवेश करत नाही ना, तोपर्यंत तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी कधीच येणार नाही. देवीला कोंबडं कापल्याने, खंडोबाला बकरं कापल्याने, देवीचा गोंधळ घालल्याने काहीच होणार नाही. हे केल्यानंतर काहीच होणार नाही मित्रांनो. कारण नवरा असो की बायको, एकमेकांवर विश्वास पाहिजे, एकमेकांसाठी चांगले गुण पाहिजे, चांगले विचार पाहिजे. असं नाही पाहिजे की ही माझी बायको आहे, ही माझ्या पायात खालची आहे, तर बायकोचा विचार पण असं आपण नेहमीच पाहिलेलो आहे मित्रांनो, की बायकोला नवरा काहीही रिस्पेक्ट देत नाही, काहीही तिची इज्जत करत नाही. तू माझी बायको आहे म्हणजे तू माझी मोलकरीण आहे, असं माणसांचं. मित्रांनो, जोपर्यंत हा विचार माणसांचा चेंज होत नाही ना, तोपर्यंत तुमच्या घरामध्ये सुख शांती तर येणारच नाही. आणि हे सगळं असताना तुमच्या घरात सुख शांती और लक्ष्मी पण टिकणार नाही. तर मित्रांनो, आपल्या घरातल्या स्त्रीला तिची रिस्पेक्ट द्या, इज्जत द्या आणि आपले विचार चेंज करा. मुलींपैकी आपले विचार जसेही चेंज होईल ना, तर तुमचा भविष्यही. घरामध्ये सुख शांतीसाठी तुम्हाला कोणत्याही देवाला नवस करायची गरज नाही, बोकड कापायची गरज नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त 5 मिनिटं शांत बसा आणि तुम्ही विचार करा, तुम्ही आपल्या बायकोसोबत जे करत आहे ते खरं आहे या नाही, हे विचार मनापासून करा. आणि तुमच्या मनात जे आलं ना, ते मला कमेंटमध्ये सांगा. आपलं मन जर थोडंसं शांत ठेवलं ना, तर तुमच्या घरामध्ये एकदम सुख शांती आणि समृद्धी राहील आणि तुम्ही तुमचा सुखाचा संसार कराल. तर मित्रांनो, आमचा हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक द्या.